या विशाल ब्रह्मांडात अब्जावधी तारे आहेत, लाखो आकाशगंगा आहेत, पण या अनंत विश्वात एक शक्ती अशी आहे जी तुमचे प्रत्येक विचार ऐकते. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तिला नेमकं काय सांगत आहात? कधी तुमच्या आयुष्यात असं घडलं आहे का, की ज्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत होतात ती अचानक तुमच्या आयुष्यात आली, किंवा ज्याची तुम्हाला सतत भीती वाटत होती नेमकं तेच घडलं? हे योगायोग असू शकतात, पण अनेकदा आपल्या विचारांची दिशा आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असते. ब्रह्मांड शब्द ऐकत नाही, ते तुमच्या मनात निर्माण होणारी भावना अनुभवतं. तुम्ही म्हणता मला श्रीमंत व्हायचं आहे, पण आतून जर आवाज येत असेल हे माझ्यासाठी शक्य नाही, तर ब्रह्मांडाला तुमची भीती जास्त जाणवते, तुमची इच्छा नाही. कारण शक्ती शब्दामध्ये नसते, ती विश्वासामध्ये असते. कल्पना करा, तुम्ही एका बियाला रोज सांगत आहात, तू मोठं झाड हो, पण त्याला पाणीच घालत नाही, तर ते झाड कधी वाढेल का? अर्थातच नाही. तसंच फक्त इच्छा करून काहीही बदलत नाही. इच्छेला कृतीची साथ लागते, विश्वासाची ऊब लागते आणि संयमाची माती लागते. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा तुमचं मन बदलतं, तुमच्या सवयी बदलतात, तुमचे निर्णय बदलतात आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. तेव्हा अनेक लोक म्हणतात, ब्रह्मांडाने माझी इच्छा पूर्ण केली. पण खरं पाहिलं तर बदल आधी तुमच्यात झाला होता. लक्षात ठेवा, ब्रह्मांड प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करत नाही. कारण जर आजच तुम्हाला सर्व काही मिळालं, तर कदाचित ते सांभाळण्याची ताकद अजून तुमच्यात नसेल. म्हणून कधीकधी वाट पाहणं ही शिक्षा नसते, तर ती तयारी असते. प्रत्येक अडथळा तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो. आज या क्षणी तुमचे डोळे बंद करा आणि तुमचं स्वप्न मनात स्पष्ट पहा. ते आधीच पूर्ण झालं आहे अशी कल्पना करा आणि मग उद्या नाही, पुढच्या महिन्यात नाही, आत्ताच त्या स्वप्नासाठी एक छोटं पाऊल उचला. कारण ब्रह्मांड चालणाऱ्यासाठी रस्ते तयार करतं, बसून वाट पाहण्यासाठी नाही. कदाचित हे विश्व तुमच्या विरोधात नाही, ते फक्त योगक्षणाची वाट पाहत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मन सकारात्मक ठेवा, सातत्याने कृती करा आणि एक दिवस जे आज अशक्य वाटतंय तेच तुमचं वास्तव बनेल. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जेव्हा तुमचा विश्वास तुमच्या भीतीपेक्षा मोठा होतो, तेव्हा ब्रह्मांडही तुमच्या बाजूनं उभं राहतं. अच्छा तर मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.